नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा लिलावासंदर्भातील कांदा लिलावासंदर्भात पुन्हा एकदा धक्कादायक मोठा निर्णय बाजार समितीने घेतला आहे। व्यापारी हमाली तोलाई याच्या संदर्भात बघू शकता कांद्याचे लिलाव सुरू झाले होते, पुन्हा एकदा त्या संदर्भात मोठा निर्णय झाला आहे। सविस्तर बातमी आपण जाणून घेत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तर पुढे चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर होऊ शकता मोठी बातमी, नाशिकमधील कांदा लिलाव पुन्हा बंद, शेतकरी अडचणीत। 25 दिवसापासून बंद असलेले लिलाव सोमवारी पूर्व सुरू असताना पुन्हा एकदा कांदा लिलाव बंद पाडला आहे। हमाल व्यापारी यांच्या लेवी कपातीच्या प्रश्नावरून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळून आलेला आहे, त्यामुळे कांद्याचा लिलाव ठप्प पडल्याचे सांगण्यात येत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या मालेगाव, मुंगसे, पिंपळगाव, बसवंत, देवला येवल्यासह अन्य बाजार समितीच्या आवारात हमाली तोलाई वराई कपात न करता कांद्याचे लिलाव सुरू झाले होते। मात्र 2 दिवस उलटत नाही तोच हमाल व्यापारी यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत बाजार समितीत सुरू झालेले लिलाव बंद पाडले आहे। तसेच जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरून लेव्ही प्रश्नावर निकाल लागत नाही तोपर्यंत कांदा लिलावातून रक्कम कपात करावी अशी भूमिका घेतली, त्यामुळे पुन्हा बाजार समितीतील लिलाव बंद पडले आहे। पुढील सूचना येईपर्यंत कांदा लिलाव बंद राहणार असल्याचं या ठिकाणी यावेळी सांगण्यात आलं आहे। दरम्यान सोमवारी बाजार समितीतील लिलाव सुरू होण्यापूर्वी बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांकडून कुठलेही हमाली मापाली तोलाई याचे पैसे कपात केले जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती। मात्र 48 तास उलटत नाहीत तोच हमाल मापारी यांना विरोध केला, त्यामुळे बाजार समितीत सुरू असलेले लिलाव पुन्हा बंद पडले आहे। या संदर्भात तुमचं काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। भेटू